नमस्कार, मी स्नेहल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। जर तुम्ही स्नेहल्स किचन या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आज आपण बघणार आहोत तीळ आणि गुळाचा रोल। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तीळ आणि गुळाचा रोल बनवण्यासाठी साहित्य बघूयात। इथे पांढरे तीळ 1 वाटी घेतलेले आहेत, गुळ 1 वाटी घेतलेला आहे, वेलची पावडर 1 चमचा, दूध पावडर 2 छोटे चमचे घेतलेले आहेत, ते शेंगदाण्याचं कूट अर्धी वाटी घेतलेलं आहे आणि ते तूप घेतलं आहे। इथे सर्वात आधी पांढरे तीळ भाजून घेऊयात। तीळ आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवर कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। छान जास्तही करपून द्यायचे नाही, जेणेकरून त्यात कडवटपणा निर्माण होईल। तीळ भाजून झालेले आहेत, ते एका प्लेट मध्ये काढून घेऊयात। तीळ ते प्लेट मध्ये काढलेले आहेत, ते थोडे थंड झाल्यावरच आपल्याला मिक्सर मधून काढायचे आहेत। तीळ पिसून घेण्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। तीळ जास्त बारीक पावडरही करायची नाहीये, मध्यमच साईजने पिसून घ्यायचे आहेत। तुम्ही इथे बघू शकता तीळ मिक्सर मधून काढून घेतलेले आहेत, एकदम बारीक पावडरही केलेली नाहीये। मिक्सर चालू बंद करून 3 ते 4 वेळाच फिरवून घ्यायचं आहे। यातच शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। भाजलेले शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे, इथे तीळ आणि शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घ्यायचं आहे। ते गुळाचा पाक करून घेण्यासाठी त्यात 1 चमचाभर तूप टाकून घ्यायचं। तुम्हाला जेवढं कमी जास्त गोड हवं आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता। गूळ पूर्ण वितळून घ्यायचा आहे। तुम्ही ते बघू शकता गुळाचा पाक तयार झाला आहे। यातच वेलची पावडर घालूयात आणि दूध पावडरच्या ऐवजी तुम्ही ओल्या नारळाचं किसही वापरू शकता। मिक्स करून घेऊयात सगळं। तर यातच जे आपण तीळ आणि शेंगदाण्याचं सारण तयार केलं होतं ते घालूयात। हे देखील पटापट मिक्स करून घ्यायचं आहे याच गोळ्यात। ते बघू शकता तीळ आणि गुळाचा असं गोळा तयार होतो। असं तयार झालं की समजायचं रोल बनवण्यासाठी साहित्य सगळं तयार झालेलं आहे। एका बटर पेपरवर काढून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे एक बटर पेपर घेतला आहे, याला तूप लावून घेऊयात। जर हे पेपर नसेल तर तुम्ही प्लास्टिकची जी आपली छोटी बॅग असते, पिशवी असते, त्याचाही तुम्ही इथे वापर करू शकता। सगळीकडून तूप लावून घेतलेलं आहे। यावरच हे सारण ओतून घेते। तर पेपराच्या साहाय्याने सगळं सारण मळून घ्यायचं आहे आणि त्याचाच रोल तयार करायचा आहे। तुम्ही ते बघू शकता रोल तयार करून ठेवलेला आहे। त्यावर पांढरे तीळ एक गार्निशिंग साठी लावलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्सही लावू शकता। तो थोडं रूम टेम्परेचरला येईपर्यंत त्यानंतर पीसेस कट करून घ्यायचे आहेत। एक अर्धा तास रूम टेम्परेचरला ठेवायचं आहे। असंच हे रोलचे पीसेस कट करून घेऊयात। तुम्ही ते बघू शकता
तोंडात विरघळणारे असे तीळ आणि गुळाचे रोल किंवा बर्फी म्हणू शकता ते तयार आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्याच रेसिपीजमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।